सामाजिक प्रश्नांवरती आपल्या वेगळ्या अंदाजात हटके आंदोलनं करून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारा सरपंच अशी मंगेश साबळे या सरपंचाची ओळख आहे। आज सुद्धा मंगेश साबळे या सरपंचाने छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये चक्क साडी नेसून महिलेच्या वेशात हंडा घेऊन जात पाणी प्रश्नावरती वाचा फोडण्याचा प्रयत्न केला। तोच मंगेश साबळे आपल्या सोबत आहे। मंगेश, काय सांगशील तू? आज साडी नेसली होती, म्हणजे अगदी महिलेचा वेश केला होता, जो महिलेचा वेश केला होता त्याचे काही अंश अजूनही चेहऱ्यावरती दिसत आहेत, काय कारण होतं? माझ्या गावातील महिलांचा जो आकांत होता तो मांडण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला। जिल्हा परिषदचे सन्माननीय सीओ साहेब आहे, 4 वर्षापासून जलजीवन मिशन जी योजना आहे केंद्र सरकारची, 2 कोटीचा जवळपास तिचा एस्टिमेट आहे। तर कॉन्ट्रॅक्टर असं बोलतायत की सीओ लोकांनी किंवा जे जेई लोक असतील त्या लोकांनी टक्केवारी घेतलेली आहे, 10%, 20%, 30% काय असेल, मोकाट कॉन्ट्रॅक्टर लोक सुटलेले आहे। 4 वर्षापासून कुठलंच काम या ठिकाणी झालेलं नाही आणि नळाला पाणी आलेलं नाही, म्हणून हा आक्रोश त्या ठिकाणी आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला। पण तू तुझी वेशभूषा इतकी आज सटीक केली होती की काही क्षण असं वाटत होतं की मंगेश साबळे आलाय का मंगल साबळे आली आहे? नाही, ती जी भूमिका आहे, भूमिकेशी प्रामाणिक असणारा मी माणूस आहे। त्या ज्या महिलांच्या भावना आहेत जशाच्या तशा सीओ साहेबांपर्यंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचाव्या यासाठी आम्ही ती वेशभूषा केली होती। खरं तर मुद्दा हाच होता की 4 वर्ष झाले 2-2 कोटीच्या योजना पूर्ण तालुक्यामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही सुरू करता आहात, पण त्या मातीखात तशाच पडून आहेत। तो खरा कळकळीचा मुद्दा आम्हाला त्या ठिकाणी मांडायचा होता। पण या आंदोलनासाठी तू महिला सुद्धा आणू शकला असतास, मात्र तसं न करता स्वतःच महिलेच्या वेशात आलास, काय कारण आहे? पुढच्या 8-10 दिवसामध्ये जर का हे आंदोलन करून देखील तुम्ही कारवाई केली नाही तर महिला घेऊन आम्ही आपल्या कार्यालयात घुसणार आहोत आणि ते आंदोलन आम्ही बाकी ठेवलेलं आहे। 15 दिवसात, महिनाभरात आमच्या पाण्याची व्यवस्था करा, अन्यथा आपल्या कार्यालयात पूर्ण गावातील महिला घुसवून या ठिकाणी आंदोलन तीव्र करण्यात येईल, हाच एक त्यातून देण्याचा एक इशारा होता। तुझे आत्तापर्यंतचे अनेक आंदोलनं चर्चेत राहिलेली आहेत, हटके ठरलेले आहेत। या आंदोलनाची तुला दिशा कुठून मिळाली? पहिलं आंदोलन कुठलं होतं आणि तुला सर्वोच्च स्थितीवरती नेऊन ठेवणारं आंदोलन कोणतं होतं? ज्यावेळेस पहिल्या वेळेस सरपंच झालो त्यावेळेस बंड पुकारला तो भ्रष्टाचाराविरोधात। BDO लोक असतील किंवा जे अधिकारी लोक पैसे मागत होते त्यांना पैसे टेबलाखालून न देता पूर्ण महाराष्ट्रासमोर दिले। ते आंदोलन खूप प्रचलित झालं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की निवेदन देऊन, वारंवार विनंत्या करून, वारंवार अर्ज लिहून यांना फरक पडत नाही। यांचे हात भ्रष्टाचाराने रंगीन झालेले आहेत, यांना दणका दिल्याशिवाय हे ठिकाणावर येत नाहीत। यांना जे विक्टम आहे, ज्यांना त्रास होतो आहे, त्यांच्या भावना त्यांच्या कानापर्यंत कशा पोहोचवायच्यात, तर या आंदोलनाच्या माध्यमातून पोहोचण्याचा वारंवार मी प्रयत्न करत असतो। तुझी सर्वात गाजलेली आंदोलनं कुठली कुठली आहेत आणि ती कशी केलीस तू? गाजलेली म्हणण्यापेक्षा मी जे आंदोलन आजपर्यंत सर केलेत ते मनापासून केलेत। मला कुठेतरी मनात वाटतं की हे चुकीचं आहे म्हणून मी ते केलं। जसं ठीक आहे, तुझी भूमिका जसं की गाडी जाळणं असेल, पैसे फेकायचं असेल, जसं की टावरवर चढून या ठिकाणी आंदोलन करायचं असेल, किंवा मग जो समाजाच्या विरोधात बोलतो त्याच्या गाडीच्या काचा फोडायच्या असेल, हे सगळे जे आंदोलन आहे ते आंदोलन नाही तर भावना आमच्या आहेत। हे जे आजचं जे आंदोलन आहे ते सुद्धा आमची भावना आहे। आंदोलन म्हणून याकडे बघू नका, तर आमच्या गावाच्या महिलांचा त्रास म्हणून याच्याकडे बघा की त्यांना डोक्यावर पाणी आणावं लागतं आणि सरकार 1500 रुपये त्यांना लाडक्या बहिणीचं देतंय, मात्र डोक्यावर पाणी 4 वर्षापासून आणायला लावते। ही तीच योजना आहे जी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या वेळी ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी सुरू केली होती। आता पुन्हा ते परत आलेत 5 वर्षानंतर, अजून ती योजना पूर्ण झालेली नाही आणि अजून 5 वर्ष पूर्ण होते की नाही असं संभ्रम कुठतरी आमच्या मनात आहे, म्हणून हा आक्रोश आमचा या ठिकाणी आहे। तुला पुढे कुठंपर्यंत जायचं, म्हणजे हे सगळे आंदोलनं करून, हे सगळे प्रश्नांना वाचा फोडून नक्की करायचंय काय? मला काहीच करायचं नाहीये, मी आहे तसा ठीक आहे। मला जनतेचं प्रेम या ठिकाणी मिळतंय। मला सध्या गावाने सरपंच केले, तर सरपंच म्हणून मी माझी प्रामाणिक भूमिका बजावतो आहे का, त्या पदाला मी न्याय देतो आहे का, हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणून माझ्या गावकऱ्यांना जो त्रास होतो आहे, माझ्या गावकऱ्यांच्या ज्या समस्या आहे त्या मांडणं हे सध्या तरी मला महत्त्वाचं आहे। जरी असलं तरी तू लोकसभा निवडणूक लढवली होती, विधानसभेला तुला काही अडचणी आल्या, आता सरपंच जरी असलास, तुझ्या भूमिकेला न्याय जरी तू देत असलास तरी भविष्यकालीन तुझे काही स्वप्न असतीलच? सर, माझं असं म्हणणं आहे की जो सुशिक्षित तरुण आहे, प्रत्येक सुशिक्षित तरुणाने राजकारणात यायला पाहिजे। जोपर्यंत सुशिक्षित तरुण राजकारणात येत नाही, प्रत्येक सुशिक्षित तरुणाने सरपंचाची निवडणूक लढायला पाहिजे। ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, लोकसभा असेल किंवा मग
कुठलीही निवडणूक असेल, निवडणूक लढून जसं की शेतकरी शेतात पिकवतं, कष्ट करतं, उगवतं, तसं सुशिक्षित तरुणाचं काम आहे की आपण आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या गावासाठी करून घेतला पाहिजे, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या राज्यासाठी करून घेतला पाहिजे. म्हणून सुशिक्षितांनी निवडणूक लढणं गरजेचं आहे. ग्रामपंचायत लढणं, पंचायत समिती लढणं, जिल्हा परिषद लढणं गरजेचं आहे. या मताचा मी आहे. म्हणून कुठलीही लोकसभा नाही तर जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभा असेल, कुठल्याही निवडणुकीला सामोरं जाण्याचं या ठिकाणी तयारी आम्ही नेहमीच ठेवतो. तुझी हे आंदोलनं करत आलास, त्यातले काही आंदोलनं शांततेच्या मार्गाची होती, मात्र गाड्यांची तोडफोड करणे अशा स्वरूपाची हिंसक आंदोलनं सुद्धा तू केली आहेस. त्याचं कसं समर्थन करता येईल? ज्यावेळी माणसाचा जीव पणाला लागलेला आहे किंवा गावापेक्षा, तालुक्यापेक्षा, जिल्ह्यापेक्षा कुठंतरी समाजाचं, महाराष्ट्राचं, पूर्ण एका मोठ्या समुदायाचं प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन आमचा जीव पणाला लावून त्या समाजाचा, त्या घटनेचा, त्या राज्याचा, त्या जिल्ह्याचा कुठेतरी फायदा व्हावा म्हणून आम्ही ते तीव्र आंदोलनं केलेले आहेत. त्यात कुठलाही वेगळा आमचा काही हेतू नाही आहे. समाजाच्या भावना वेळोवेळी मांडण्याचं कामच या ठिकाणी आम्ही तेवढं केलेलं आहे. तुला महात्मा गांधी आवडतात का भगतसिंग आवडतात? मला महात्मा गांधींचं काम आवडतं, पण ते भगतसिंग जे काही आहेत, शहीद भगतसिंग यांच्या पद्धतीने करायला आवडतं. पण त्यावेळेला देश परातंत्र्यात होता आणि इंग्रज आपल्यावर राज्य करत होते आणि ते आपल्या लोकांवर अन्याय करत होते म्हणून भगतसिंगाचं जे स्फोटक, बॉम्बस्फोट असतील वगैरे, तर ते त्यांची त्यावेळची ती कृत्य जी आहे ती समर्थनीय होती, देशाला वंदनीय होतं ते सगळं, कारण त्यांनी दुश्मनांच्या विरोधात लढत होते. आज देशाच्या विरोधात लढताना आक्रमक आंदोलनं कशी वाटतात? म्हणजे भगतसिंगाकडे आज लोकशाहीच्या नजरेतून कसं बघशील? आता काय वेगळं सुरू आहे? आता तुम्ही दिवसाढवळ्या हत्या करता आहात. आता तुम्ही एक रेड बघून आलात. सरकारी जे डाळ आहे शाळेच्या मुलांसाठी येतं ते कोणाच्या तरी प्रायव्हेट याच्यामध्ये सापडतं आहे. जे योजना गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी आहे, जल जीवन मिशन, त्याचं टक्केवारी वाटून अधिकारी लोक, पुढारी लोक घेत आहे. मग ही कुठली लोकशाही आहे? गरिबांचा पैसा, गरिबांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, व्यवस्थेसाठी आलेला पैसा यांच्या खिशात जातोय आणि आपण बोलायचं सुद्धा नाही. आपण डॉक्टर बाबा आता बोलणं योग्य आहे, मात्र हे सरकार लोकशाही सरकार आहे. लोकांनी मतांच्या आधाराने हे सरकार निवडून दिलेलं आहे. जर तुम्हाला हे सरकार पटत नसेल तर मताच्या आधाराने ते बदलून तुम्ही लावलं पाहिजे. मग हे सरकार बदललं जात नाही, त्यावेळेला हे सरकार योग्य काम करते, मोठ्या संख्येनं जनता त्यांच्या पाठीशी आहे असाही त्याचा अर्थ निघतो. मग त्या सरकारला आरोप कसा करता येईल? त्या सरकारवर जर आरोप करायचा असेल तर जनता आरोपी ठरते. नक्कीच, पण सरकार काम करत असताना सरकार प्रत्येक घटकावर लक्ष देतंय का? सरकार ज्या योजना वरतून राबवतोय त्या अधिकारी व्यवस्थित राबवत आहे का हे बघणं सुद्धा सरकारचं काम आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक सरपंच म्हणून CO काय करतायत, माझ्या गावातल्या योजना कशा पद्धतीने राबवतायत हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणं हे सुद्धा. एखादं सरकार म्हणजे एखाद्या सरकारला जनता जर का बहुमताने निवडून देत असेल, मोठ्या मताने निवडून देत असेल, याचा अर्थ आहे की तो सरकार चांगलं काम करतंय. पण तीच जनता जर पाण्याशिवाय मरत असेल, डोक्यावर त्या जनतेला पाणी आणावं लागत असेल, त्या जनतेला व्यवस्थित शिक्षण मिळत नसेल, त्या जनतेच्या लेकराबाळांना आरक्षण मिळत नसेल, तर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं आहे अन्यायाविरोधात आवाज उचलायला, आणि जो अन्याय सहन करतो तोच गुन्हेगार असतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. साधा प्रश्न आहे, मग हे सरकार लोक बदलत का नाही? तेच सरकार परत येतं, ह्याचा अर्थ तू सांगत असलेले मुद्दे नगण्य आहेत. हे सरकार बदलू शकत नाही, आणि हे सरकार जर का बदलायचं असेल तर माझ्यासारख्या प्रत्येक गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याच्या पोराला व्यवस्थेत यावं लागेल. व्यवस्थेत आल्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही. आणि सरकार जर का बदलायचं असेल तर आपला शेतकऱ्यांकडं, गोरगरीब कष्टकऱ्यांकडं बघण्याचा दृष्टिकोन अगोदर बदलावा लागेल. म्हणून वारंवार सांगतोय, सुशिक्षित बेरोजगार तरुण असतील, शिक्षण घेतलेले तरुण असतील, उच्च शिक्षित तरुण असतील, यांनी राजकीय क्षेत्रात येणं अत्यंत गरजेचं आहे. तर हा होता सरपंच मंगेश साबळे. त्यानं करत असलेल्या आंदोलनावरती त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.